हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार आणि स्वस्त असणार. सो आजचा आपला टॉपिक हे आहे की नेक्स्ट 15 डेज तुमचे कसे असणार. आणि हे अगदी टाईमलेस रीडिंग आहे. तुम्ही जेव्हा पण कधी बघत असणार, कोणत्या पण वर्षी, कोणत्या पण महिन्यात, जेव्हा पण तुम्ही बघत असणार, त्याचे नेक्स्ट 15 डेज तुमचे कसे राहणार आहेत ते आज आपण बघूयात. सो एकदम सिम्पल आहे. तुम्हाला डोळे बंद करून विचारायचं आहे की नेक्स्ट 15 डेज तुमचे कसे आहे आणि पाईल नंबर 1 आणि 2मधनं तुम्हाला कोणता पण एक पाईल चूज करायचं आहे. जे पण पाईल तुम्हाला अट्रॅक्ट करत आहे तुमच्याकडे, तुम्हाला असं वाटत आहे की नाही मला हाच पाईल घ्यायला हवं, जे तुम्हाला खूप अट्रॅक्ट करत आहे तेच पाईल तुम्ही चूज करायचं. ओके. सो चला आपण बघूया. आणि हां, मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की हे नेक्स्ट 15 डेजची रीडिंग आहे आणि टाईमलेस रीडिंग आहे. आणि तुम्हाला माझी रीडिंग किती ॲक्युरेट वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी पण आतापर्यंत त्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे, प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एनर्जी एक्सचेंज व्हावी म्हणून खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा आय अफर्म. ओके. आणि एनर्जी एक्सचेंज करण्याकरिता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जे पण काही चांगल्या गोष्टी येणार ते तुम्हाला मिळायला हव्यात, म्हणून एनर्जी एक्सचेंज करणं फार आवश्यक असते. सो ठीक आहे, पाईल नंबर 1 आपण बघूयात आधी. सर पाईल नंबर 1चे नेक्स्ट 15 डेज कसे जाणार आहेत ते आपण बघूयात. मी आधीच कार्ड शफल केले आहेत, कारण कार्ड शफल करण्यात वेळ फार जातो आणि मला माहिती आहे तुमचा टाईम फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी आधीच कार्ड शफल करून ठेवलेलं आहे. सो ओके. सो पाईल नंबर 1, तुमचे नेक्स्ट 15 डेज तुम्ही ना थोडंसं करिअरमध्ये थोडा कन्फ्युज्ड फील करणार आहे आणि करिअरमध्ये थोडे हताश फील करणार आहे. तुम्हाला जे करिअरमध्ये हवं आहे, जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला मिळून नाही राहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही थोडेसे कन्फ्यूज झालेलं आहे की आता काय होणार. आणि थोडीशी भीती पण निर्माण झाली आहे की आता माझ्या करिअरमध्ये आणखी कोणते वेगळे हे टेन्शन्स येणार आहेत. आणि मला काही लोकांकरिता मला असं दिसत आहे की त्यांच्या लाईफमध्ये जसं कोणी जॉब करत आहे तर त्यांना त्यांचा जॉबमध्ये नाही त्यांना खूप बर्डन फील होतं आहे. त्यांना खूप ओव्हर काम देऊन दिलेलं आहे. ते खूप खूप वेळानंतर काम करून राहिलं आहे. ते असं फील करत आहे की यार मी काम करून करून लिटरली थकलेलो आहे. मला ना हे काम आणखी जॉब हे सगळं सोडून कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे. हे सगळं सोडून मला लोनली थोडंसं माझ्याकरिता टाईम काढायचा आहे, असं काही लोक इथे मला विचार करताना दिसत आहे. आणि नेक्स्ट 15 डेज काही लोकांकरिता प्रेम म्हणजे ज्यांचं इमोशनली किंवा ज्यांचं पण प्रेमाविषयी काही गोष्टी आहेत ते खूप चांगले जाणार आहेत. तुमच्या पार्टनरसोबत तुमचं रिलेशन खूप समोर 15 डेजमध्ये खूप असे एकदम छान जाणार आहेत. हसणी मजाक आणि आणखी काय म्हणणार, कुठेतरी तुम्ही ट्रिपला जाणार आणि कुठेतरी बाहेर असंच एखाद दिवस असं जेवण करायला जाणार किंवा फुल्ली टाईम स्पेंड करणार. सो इन शॉर्ट त्यांच्याकरिता खूप चांगलं जाणार काही लोकांकरिता. आणि मला जास्तीत जास्त लोक करिअरमुळेच थोडेसे त्रासलेले दिसत आहे. त्यांच्यामध्ये नॉलेज नेक्स्ट 15 डेजमध्ये त्यांना ऑप्शन्स खूप मिळणार आहेत करिअरसाठी, पण ते ऑप्शन्स चूज करण्यामध्ये ना ते थोडे कन्फ्युज्ड होऊन जाणार. ते कुठेतरी ना थांबून जाणार एका क्षणी की आता मी काय करू, मला काही सुचत नाही आहे की मला हे करायला हवं की मला ते करायला हवं. तर त्यामुळे
तुमचं ना डोकं एकदम ब्लँक होऊन जाणार करिअरच्या. ज्यांचं पण ह्या नेक्स्ट 15 डेजमध्ये करिअरमध्ये तुम्ही ब्लँक होऊन जाणार की तुम्हाला काय करायला हवं आणि काय नाही. पण ऑप्शन्स खूप येणार आहेत. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही त्यांना विचारपूर्वक, तुमच्यापेक्षा मोठे जे आहेत, ज्यांना त्यांचा अनुभव आहे, त्यांच्याशी तुम्ही थोडंसं बोला आणि त्यांच्याशी तुमच्या गोष्टी शेअर करून ते काय विचार करतात आणि ते तुम्हाला काय सांगतात ते ऐकून नंतर तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटतं. सो नेक्स्ट 15 डेज मला हेच दिसत आहे की करिअरमध्ये तुम्ही थोडेसे बर्डन फील करत आहे. कोणी करिअरमध्ये खूप बर्डन फील करत आहे आणि कोणाकोणाला खूप असं वाटतं आहे की नाही, आता मला कुठेतरी थोडासा ब्रेक घेऊन बाहेर फिरायला जायला हवं आणि ते जाणार पण. आणि मला लव्ह लाईफ तुमची नेक्स्ट 15 डेजमध्ये खूप छान दिसत आहे. एकदम प्युअर सोल दिसत आहे तुमचं पार्टनरसोबत. तुमचं एकदम छान अशी काय म्हणणार आपण त्याला, ट्विनिंग जोडत आहे. सो लव्ह लाईफमध्ये तुमची नेक्स्ट 15 डेज खूप चांगले चालणार आहेत. आणि काही लोकांसाठी मला दिसत आहे की करिअरमध्ये थोडंसं तुम्हाला ना एकदम मन लावून आणि जी तोड मेहनत म्हणतात ना, त्यासारखी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. आणि काही लोकांकरिता करिअरमध्ये ते एकदम ब्लँक होऊन जाणार आणि त्यांना काही समजणारच नाही नेक्स्ट 15 डेज. तर इतके पण वाईट नाही आहे तुमचे 15 डेज. करिअरच्या बाबतीत थोडं तुम्हाला सजग राहायला हवं. तर मला नक्की सांगा नेक्स्ट 15 डेज तुमचे असे गेलेत की नाही गेलेत. आता आपण पाईल नंबर 2 बघूया. सो पाईल नंबर 2 तुमचे नेक्स्ट 15 डेज कसे जाणार आहेत ते आपण बघूयात. ओके. सो पाईल नंबर 2 नेक्स्ट 15 डेज तुमचे काही लोकांकरिता त्यांचे 15 दिवस असे असणार आहेत की त्यांना ना त्यांच्या म्हणजे त्यांचे आजी आजोबाकडून पिढी ना पिढी जे असतात ना, त्यांच्याकडून, त्यांच्या आजीकडून, त्यांच्या वडिलोपार्जित जी जमीन आहे किंवा घर आहे ते त्यांना मिळू शकतं नेक्स्ट 15 डेजमध्ये. आणि तुमच्याकडे काहीतरी तुमच्या फॅमिलीमध्येच तुम्हाला कुठून तरी पैसा येणार आहे, हे मला इथे दिसत आहे काही लोकांकरिता. कारण ही एक जनरल रीडिंग आहे. तर जनरल रीडिंगमध्ये पुष्कळ सारे लोक बघत आहेत. तर काही लोकांकरिता कोणती गोष्ट जुळेल आणि काही लोकांकरिता कोणती गोष्ट जुळेल. तरी म्हणून मी इथे म्हणत आहे की नेक्स्ट 15 डेजमध्ये कुणाकरिता काय काय होऊ शकतं. आणि काही लोकांकरिता मला असं दिसत आहे की ते ना थोडेसे कन्फ्यूज्ड राहतील आणि थोडेसे इमोशनली पण थोडंसं इमोशनली पण ते लो फील करणार. आणि मला हे दिसत आहे काही लोक ना थोडे कन्फ्यूज्ड आहे आणि त्यांना समजत नाही आहे की त्यांना कोणती गोष्ट चूज करायला हवी. ते इमोशनली थोडेसे आपल्या गोष्टी करेक्ट गोष्ट निवडू नाही शकत आहे. तर मला हे म्हणायचं आहे नेक्स्ट 15 डेजमध्ये तुम्ही इमोशनली नका, तर थोडा लॉजिकली तुमच्याकडे काही ऑप्शन्स येणार आहेत तर त्यांना तुम्ही चूज करा. आणि करिअर वाईज मला काही लोक दिसत आहे की करिअरमध्ये थोडी मारामारी आहे तुमची. थोडं तुम्हाला ना स्ट्रगल दिसत आहे मला. काही लोकांकरिता करिअरमध्ये खूप स्ट्रगल दिसत आहे आणि थोडं स्ट्रगल केल्यानंतर तुमचं करिअर इतकं छान फुलफिल होणार. तुम्ही जे पण काही विचार करत आहे, तुम्हाला जे पण काही करिअरमध्ये हवं आहे, ती फक्त आणि फक्त तुमच्या स्ट्रगलवर निर्भर करते. तुम्ही थोडं स्ट्रगल करा आणि त्यानंतर तुम्हाला एकदम तुमचं करिअर एकदम फुलून येणार आहे. नेक्स्ट 15 डेजमध्ये मला असं दिसत आहे की काही दिवस तुमचं ना तुमच्या करिअरमध्ये कोणाशी थोडंसं तुतू मैमा होणार आणि त्यानंतर तुम्हाला
ते तू मैं झाल्यानंतर तुम्हाला ना करिअरमध्ये काहीतरी तुम्ही अचीव्ह करणार आहे. तुम्हाला काहीतरी तुमच्या लाईफमध्ये करिअरमध्ये ग्रो होताना मला दिसत आहे. आणि काही तुम्ही ना इतके ओव्हर थिंकिंग करता. फाईल नंबर 2, तुम्ही खूप इमोशनल आहात आणि तुम्हाला ना कोणी पण काही बोललं, एक गोष्ट पण बोलली, तुम्ही ती खूप मनावर घेता आणि भयंकर ओव्हर थिंकिंगमध्ये फसलेले आहे तुम्ही. तुम्हाला असं वाटतं की कोणी तुम्हाला ना बांधून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंग, तुमचे विचारामध्ये तुम्ही इतके बनलेले आहे की तुम्हाला बाकी काही दिसतच नाही आहे. सो प्लीज याच्यामधून नेक्स्ट 15 डेज तुम्हाला हेच फील होणार आहे. सो मी तुम्हाला हीच ॲडवाईस देणार की ओव्हर थिंकिंग आत्ताच्या आत्ताच बंद करा. तुम्हाला नेक्स्ट 15 डेज तुम्हाला जर चांगले करायचे आहेत, तर तुम्हाला तुमची ओव्हर थिंकिंग बंद करावं लागेल आणि लोकांविषयी विचार करणं तुम्हाला बंद करावं लागेल. तेव्हाच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, लव्ह लाईफमध्ये अगदी समोर जाल. सो चांगली गोष्ट हे आहे, नेक्स्ट 15 डेजमध्ये तुम्हाला कुठून तरी पैसा प्राप्त होणार आहे. स्पेशली तुमच्या वडिलोपार्जित जे आहे, तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे आजी-आजोबा यांच्याकडून तुम्हाला पैसा प्राप्त होणार आहे. आणि करिअरमध्ये थोडं स्ट्रगल झाल्यानंतर तुम्हाला जसं तुम्हाला करिअर हवं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी नेक्स्ट 15 डेजमध्ये ग्रोथ प्राप्त होणार आहे. आणि वाईट गोष्ट ही आहे की तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करता. सो स्टॉप ओव्हर थिंक आणि लोकांचा विचार करणं बंद करा. सो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा, कारण एनर्जी आपली एक्सचेंज होत असते. चांगल्या गोष्टींसाठी अफर्म करा, कमेंटमध्ये लिहा आय अफर्म.